मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम। आज थोडंसं जात या विषयावरती बोलणार आहे। विषय मला फारसा आवडत नाही, पण तरी आज जे जरांगे पाटलांनी आंदोलन उभं केलं त्यामुळे त्याच्याविषयी आज मला बोलणं महत्त्वाचं वाटतं। तर असं बघा की जात, रेस, आता रेसला मला दुसरा मराठी शब्द सापडला नाही, पण जात, रेस, वर्ण, रंग, भाषा, राज्य या अतिशय खोलवर रुजलेल्या आयडेंटिटीच्या खुणा आहेत। या खुणा राष्ट्रीयता, धर्म, पक्ष या मोठ्या डॉमिनंट आयडेंटिटीखाली दबून राहतात, पण संधी मिळाली की उसळी मारून बाहेर येतात। मराठा आंदोलनाच्या निमित्ताने ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्याच्यावरून ही जात, ही मराठा जातीची ओळख ही अतिशय इंटेन्सिटीनी बाहेर आली आहे असे दिसते आहे। खरं म्हणजे गंमत ही की मराठा ही काही जात नाही, पण जर मराठा ही काही जात नाही तर मग हे जे लाखो लोक आंदोलन करत होते, आम्हाला कुणब्याचे मराठी करा, आम्हाला मराठ्याचे कुणबी करा म्हणून ते लोक कोण? तर त्याचा थोडक्यात इतिहास हा की महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळापासून तेली, साळी, माळी, लोहार, कुंभार, नाभी, कुणबी, ब्राह्मणसुद्धा सगळे लढत असत, सगळे लढवय्ये। उत्तरेतील बाकी प्रांतांप्रमाणे फक्त क्षत्रिय लढतील असे नाही, आणि या सगळ्याची मिळून एक फ्युज्ड आयडेंटिटी, एकत्रित अशी एक ओळख तयार झाली, तिचे नाव मराठा। या पुढारी वृत्तपत्रातील बातमीप्रमाणे 1881 कुणब्यांनी स्वतः हा पुढाकार घेऊन मराठा बिरव चिटकवून घेतले, कारण हे पॉवर सिम्बॉल होते, हे नाव पॉवर सिम्बॉलचे लक्षण होते, मानाचे प्रतीक होते। म्हणजे आज जे मराठे आम्हाला कुणबी करा म्हणून सरकारच्या नाकात दम करत आहेत तेच कुणबी एकेकाळी मोठ्या गर्वानी मराठा झाले होते। या मराठ्यांची खासियत काय? तर हे सगळे लढवय्ये। याची दोन मोठी प्रॉमिनंट उदाहरणं म्हणजे मल्हारराव होळकर आणि पेशवे। होळकर खरं म्हणजे जातीनी धनगर, पण ते सुद्धा मराठा म्हणूनच ओळखले गेले आणि पुढे ते सरदार झाले। शाहू महाराजांनी त्यांना इंदोरचे जहागीरदार केले। याच्याहीपेक्षा मोठे ठळक उदाहरण म्हणजे पेशवे जातीनी ब्राह्मण, पण ते सुद्धा स्वतःला मराठा म्हणून घेत, आणि पेशव्यांनी तर पराक्रमी मुत्सद्दी लढवय्यांची पिढ्यानपिढ्या तयार केल्या आणि पराक्रमाची उज्ज्वल परंपरा तयार केली। मला वाटतं कान्होजी आंग्र्यांचे सुद्धा उदाहरण असेच आहे। सांगायचा मुद्दा काय की त्या काळी मराठा ही काही जातीची ओळख नव्हती। माझा प्रश्न हा की शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याकरता लढणारे 12 बलुतेदार, पण ही पराक्रम आणि तेज दर्शवणारी ओळख कुणबी जातीने ॲप्रोप्रिएट कशी केली, याचा जर का अभ्यास केला तर हा मोठा रंजक ठरू शकतो। आज इथेच थांबतो। जय हिंद, जय श्रीराम। मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम। आज थोडंसं जात या विषयावरती बोलणार आहे। विषय मला फारसा आवडत नाही, पण